नाशिकमधून महत्त्वाची बातमी आहे। नाशिकची गोदावरी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानवेली वाहून आल्या, तसंच दुर्गंधीयुक्त पाणी प्रवाहित होत आहे। कुंभमेळ्यामध्ये ज्या ठिकाणी शाही स्नान केलं जातं त्या परिसरामध्ये गोदावरी नदीची ही दयनीय अवस्था सध्या पाहायला मिळते। रामतेरी गोदामेली अशी म्हणण्याची वेळ आता नाशिककरांवरती आली आहे। त्यामागचं कारण म्हणजे माझ्या पाठीमागे पाहत असलेली ही नाशिकची गोदावरी नदी आहे आणि या गोदावरीचं दृश्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर अतिशय आपल्याला गटरगंगासारखं झाल्याचं बघायला मिळत आहे। या ठिकाणी पानवेली ज्या आहेत त्या देखील वाहून जात आहेत। अनेक प्रकारचे किडे जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत। दुर्गंधयुक्त पाणी जे आहे ते देखील या ठिकाणी तयार झालेलं आहे। अतिशय प्रदूषित अशी नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील नद्यांच्या प्रदूषणासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर आता मनसेकडून उद्या याच ठिकाणी नदी प्रदूषणावरती आंदोलन केलं जाणार आहे। नाशिकच्या रामकुंडात उतरून मनसेकडून गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात आंदोलन केलं जाणार आहे। नदी स्वच्छतेची मागणी जी आहे ती मनसेकडून करण्यात येत आहे आणि आपण गोदावरी नदीचं हे सध्या वास्तव जे आहे ते बघत आहोत आणि अशा पद्धतीचं आपल्याला गोदावरी नदीचं स्वरूप जे आहे ते एकंदरीतच बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश अवलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।